छोट्या व्यवसायांना आर्थिक आव्हानांना किंवा जे फायनान्शियल त्यांची अडचण आहे याला तोंड देण्यासाठी सरकारने 8 एप्रिल 2015 रोजी प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू केली. 1 ते 5 वर्षाच्या परतफेडीच्या अटीसह 3 वेगवेगळ्या टप्प्यानुसार हे कर्ज दिलं जातं. म्हणजे हे जे लोन आहे ते दिलं जातं. तर PM मुद्रा योजनेअंतर्गत सरकार स्वतःचा बिझनेस सुरू करण्यासाठी 10 लाखाचे लोन दिलं जातं. या योजनेत याआधी 10 लाख रुपये दिले जात होते, पण आता जे आहे ते लोन डबल केलेलं आहे. म्हणजे 20 लाखापर्यंतचं लोन देखील तुम्ही या योजनेअंतर्गत तुम्ही घेऊ शकता. तर चला तर मग पाहूया की ही नेमकी योजना कशी आहे, याच्यामधले कॅटेगरीज कोणत्या आहेत किंवा जे 3 प्रकार आहेत ते 3 प्रकार नेमके कसे आहेत. PM मुद्रा योजनेअंतर्गत 3 कॅटेगरी आहेत. म्हणजे 3 त्याच्या कॅटेगरी आहेत. त्याच्यामध्ये शिशु लोन, किशोर लोन आणि तरुण लोन या 3 कॅटेगरी याच्यामध्ये आहे. आता आपण पाहूया की शिशु लोन म्हणजे काय. तर शिशु लोन अंतर्गत तुम्हाला 50,000 रुपयाचे लोन दिले जाते. त्यासाठी कोणत्याही गॅरंटीची गरज नाही. त्यानंतर हा जो शिशु व्यवसाय आहे त्यासाठी कोणकोणते लोक पात्र आहेत, तर स्वमालक म्हणजे कोण, तर प्रॉपर्टीशिप ओनर म्हणजे प्रॉपर्टरशिपवाला जो असतो तो. त्यानंतर भागीदारी फर्म म्हणजेच पार्टनरशिप फर्म. त्यानंतर सेवा क्षेत्रातील कंपन्या म्हणजेच सर्व्हिस सेक्टरमधल्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या. त्यानंतर म्हणजे आपण पाहतो की सूक्ष्म उपक्रम आणि उत्पादन कंपन्या म्हणजेच मायक्रो प्रोजेक्ट आणि प्रोडक्शन यामधल्या ज्या कंपन्या असतात छोट्या त्या देखील. त्यानंतर आपले जे लोकल जे छोटे व्यापारी आहेत, छोटे व्यापारी असेल, ट्रक मालक असेल, दुरुस्तीची दुकानं असतील त्यांची, ह्या अशा प्रकारचे सर्व लोक यामध्ये लोन घेऊ शकतात. मग तुम्ही आता म्हणाल की या लोनसाठी जो आहे तो व्याजदर किती. तर जो पहिला प्रकार आहे या लोनसाठी व्याजदर साधारणतः दर वर्षाला 1% ते 12% हा व्याजदर असतो. आणि या जो शिशु लोन आहे यासाठी कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग फी किंवा प्रोसेसिंग चार्जेस लागत नाही. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो किशोर मुद्रा लोन. त्यानंतर हे कर्ज तुम्हाला व्यवसाय टिकवण्यासाठी मदत करतं. हे आपण तर पाहिलंच की याच्यासाठी तुम्हाला ग्रोथ येते. पण शिशु लोनपेक्षा थोडंसं हे वरती स्टेप्स आहे किंवा त्याच्यापेक्षा थोडं मोठं लोन आहे. तर ही योजना जी आहे या योजनेमध्ये काय आहे तर 50,000 ते 5 लाखापर्यंतचं तुम्ही लोन घेऊ शकता. म्हणजे पहिल्या प्रकारापर्यंतमध्ये तुम्ही 50,000 मॅक्सिमम, इथं 50,000 ते 5 लाखापर्यंतचं लोन तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. आणि याच्यामध्ये कसं असतं, याच्यामध्ये व्याजदर जो आहे तो 8.7% असतो. आणि परतफेड म्हणजे रिपेमेंट तुम्ही जे आहे टेन्युअर जे आहे ते 5 वर्षापर्यंत घेऊ शकता. म्हणजे मिनिमम 1 वर्ष ते 5 वर्ष या वर्षाची तुम्ही परतफेड घेऊ शकता. आणि व्याजदर देखील तो तुमच्या लोन अमाऊंटनुसार कमी जास्त तो या ठिकाणी होऊ शकतो. त्यानंतर यातला तिसरा प्रकार आहे तरुण मुद्रा योजना म्हणजे तरुण मुद्रा लोन. त्यानंतर जेव्हा याच्यामध्ये अजून थोड्या वरच्या लेवलचा व्यवसाय तुमचा असतो, मोठ्या लेवलचा व्यवसाय असतो, ज्याचं भांडवल जास्त असतं, ज्याचं तुमचं काम जास्त असतं, प्रोडक्शन असेल, सर्व्हिस असेल, ही जास्त असते, तर या टप्प्यात किंवा या प्रकारात ते मोडतं. कारण का या टप्प्याअंतर्गत तुम्हाला जे आहे ना 5 लाखापासून ते 10 लाखापर्यंत कर्ज किंवा लोन मिळू शकतं. आणि या लोनसाठी जो व्याजदर असतो तो 11.15 ते 20% लागतो. म्हणजे तेच आहे तुमची प्रोफाईल काय आहे, त्यानंतर तुमचा व्यवसाय किती मोठा आहे त्यानुसार तो व्याजदर तुम्हाला या ठिकाणी लागतो. आणि याची पण परतफेड तुम्ही 1 वर्ष ते 5 वर्षापर्यंत ती परतफेड आहे ती तुम्ही घेऊ शकता. आता आपण पाहूया की प्रधानमंत्री मुद्रा योजना जी आहे या योजनेचे किंवा या लोनचे वैशिष्ट्य काय आहेत. यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे व्याजदर. कर्ज देणारा आणि अर्जदार ज्याची प्रोफाईल याच्या प्रोफाईलनुसार हा जो इंटरेस्ट असतो तो अवलंबून असतो. म्हणजे व्याजदर जो आहे तो कर्ज देणाराची प्रोफाईल काय आहे किंवा कर्ज घेणाऱ्याची प्रोफाईल काय आहे, त्याचा व्यवसाय काय आहे, या सगळ्या गोष्टीवर जो आहे तो व्याजदर तुमचा अवलंबून असतो. त्यानंतर दुसऱ्याचं वैशिष्ट्य आहे बिगर तारण कर्ज. म्हणजे असं कोणतंही नाही आहे की मी सुरक्षेची ठेव घ्यायची आहे किंवा मला FD करायची आहे किंवा काही गोष्टी तारण ठेवायची आहे, अशी गोष्टी कोणतीही तारणची जी आवश्यकता या अशा लोनमध्ये तुम्हाला नाही आहे. त्यानंतर विविध कर्ज प्रकार म्हणजे व्हेरियस लोन टाईप्स याच्यामध्ये आहेत. म्हणजे शिशु आहे, किशोर आहे, तरुण आहे, हे 3 लोन प्रकार आपण जे आत्ता आपण पाहिलेत. त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे तुमच्या गरजेनुसार तुम्हाला लोन घेऊ शकता तुम्ही. म्हणजे तुमची गरज कमी असेल तर तुम्ही शिशु घेऊ शकता, गरज जास्त असेल तर तरुण घेऊ शकता. अशा प्रकारे वेगवेगळं तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. त्यानंतर पुढचं याचं वैशिष्ट्य आहे कर्जाची रक्कम. आपण पाहिलं या 3 याच्यामध्ये की याला कोणतीही किमान मर्यादा नाही, पण याला मॅक्सिमम तुम्ही किती घेऊ शकता याची मर्यादा आहे. याला मॅक्सिमम लोन तुम्ही 20 लाखापर्यंत
घेऊ शकता. म्हणजे किमान किती पण नाही, मिनिममला मर्यादा नाही, पण मॅक्झिमम तुम्ही 20 लाखापर्यंत जे आहे ते लोन तुम्ही घेऊ शकता. याचं पुढचं वैशिष्ट्य आहे परतफेड कालावधी, म्हणजे रिपेमेंट टेन्युअर. यासाठी जे आहे कर्ज तुम्ही मिनिमम 12 महिने ते 5 वर्षापर्यंत तुम्ही याचा लोन कालावधी आहे तो ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला जर सोयीचा जो वाटेल त्या पद्धतीने तुम्ही याचा लोन कालावधी ठेवू शकता. पुढचं याचं वैशिष्ट्य आहे प्रोसेसिंग फी. ह्या प्रकारच्या लोनला कोणतीही प्रोसेसिंग फी नाही. म्हणजे जे 50,000 जो तुम्ही मिनिमम घेणार आहे त्याला तर कोणतीही प्रोसेसिंग फी नाही. पण जर वरच्या टप्प्यात तुम्ही घेतात, तरुण असेल किंवा वरचं जे आहे दुसऱ्या प्रकारातलं लोन, तर या प्रकारामध्ये जे आहे ते कोणत्याही प्रकारची तुम्हाला प्रोसेसिंग फी लागत नाही. पण जर वरच्या लोन तुम्ही जर घेतलं तर त्यामध्ये आपण पाहतो की प्रोसेसिंग थोडीफार का होईना काही प्रमाणातही लागते. ती किती लागते हे तुमच्या लोन अमाऊंटवर डिपेंड आहे. त्यानंतर पुढचं आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे सेकंड लास्ट वैशिष्ट्य, ते म्हणजे फोरक्लोज चार्जेस, म्हणजे फोरक्लोज शोषलं. म्हणजे काय होतं, बऱ्याच वेळा तुम्ही जे लोन घेतले 1 लाख रुपये किंवा 10 लाख रुपये, ते तुम्हाला कमी कालावधीत तुमच्याकडून काही बिझनेसमध्ये प्रॉफिट झाला तर तुम्हाला तो लोन परतफेड करायची किंवा लवकर भरून टाकायचे. तर अशा वेळेस काय होतं, बऱ्याचशा बँका, फायनान्स कंपन्या तुम्हाला फोरक्लोज चार्जेस लावतात. पण या लोनचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला कोणत्याही प्रकारचं फोरक्लोज चार्जेस द्यावे लागणार नाही. आणि याचं शेवटचं वैशिष्ट्य आहे सवलतीचे व्याजदर. याच्यामध्ये काय आहे की बऱ्याच वेळा आपण पाहतो की गव्हर्नमेंट असेल किंवा बँका असेल यांना विशिष्ट कॅटेगरीसाठी एक वेगळ्या प्रकारचा व्याजदर दिला असतो किंवा इंटरेस्ट रेट दिलेला असतो. म्हणजे उदाहरणार्थ महिलांसाठी या ठिकाणी आपण पाहिलं की सध्या जे सरकार आहे ते महिलांना जास्त प्रोत्साहन देतं उद्योग करण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी. तर तेच या योजनेमध्ये देखील आहे. या योजनेमध्ये देखील तुम्हाला महिलांसाठी वेगळ्या व्याजदराची सोय असलेली आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये काय माहिती पाहिली की PM मुद्रा लोन म्हणजे काय, त्यानंतर तो अर्ज कुठे करायचा हे देखील आपल्याला पाहायचं आहे. पण अर्ज कुठे करणार तर ते आता आपण पाहूया. तर आता आपण पाहिलं की सगळं त्याच्याविषयी माहिती घेतली, कसं असतं ते, प्रकार कोणते असतात. आता तुम्हाला प्रश्न पडेल की आता याचं नेमकं आपण कुठे याचा अर्ज करायचा. तर याचा अर्ज तुम्ही या योजनेचा जो अर्ज आहे तो www.mudra.org.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर आपण तुम्हाला मी या व्हिडिओ जो आहे व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या व्हिडिओच्या पुढच्या भागात मी तुम्हाला सांगेल की यासाठी आवश्यक असणारी जी कागदपत्रे आहे ती कागदपत्रे नेमकी कोणती आहे. आणि त्या पुढच्या व्हिडिओची लिंकसुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.